नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 3.1 कोरोमंडल फिशर या कवितेचं वर्कशॉप. चला तर जाणून घेऊया की आपल्याला वर्कशॉपमध्ये काय प्रश्न दिलेले आहेत. बघा, इथे पहिला प्रश्न बघूया. आन्सर द फॉलोइंग. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टांजाज आर देअर इन द पोएम, म्हणजे कवितेमध्ये किती कडवे आहेत. नेक्स्ट, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, पूर्ण कवितेमध्ये किती ओळी आहेत. अँड लिस्ट द रायमिंग वर्ड इन इच स्टांजा. तर आपल्याला प्रत्येक कडव्यातील जे रायमिंग वर्ड आहे त्यांची काय करायची आहे, यादी करायची आहे. चला तर मग आपण या तिन्ही प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहू ते पाहूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की हाऊ मेनी स्टँजाज म्हणजे किती स्टँजा आहेत. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू. बघा, देर आर 3 स्टँजाज इन द पोएम, म्हणजे कवितेमध्ये 3 कडवे आहेत. सेकंडमध्ये आपल्याला विचारलं होतं की हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, म्हणजे कवितेत एकूण लाईन किती आहेत, ओळी किती आहेत. आन्सर बघा, देर आर 12 लाईन्स इन द पोएम, म्हणजे कवितेमध्ये एकंदरीत 12 ओळी आहेत. आता पुढला आपला प्रश्न होता, लिस्ट द रायमिंग वर्ड इन इच स्टांजा, म्हणजे प्रत्येक कडव्यामधील आपल्याला काय करायचे होते, जे आपले रायमिंग वर्ड आहे ते आपल्याला लिहायचे होते, त्याच्या जोड्या लिहायच्या होत्या. तर बघा, फर्स्ट स्टँजामधले रायमिंग वर्ड आहे लाईट, नाईट, फ्री, सी. सेकंड स्टँजामधले बघा कॉल, ऑल, ड्राईव्ह, लाईव्ह. आणि थर्ड स्टँजामधले ग्रोव, लव, ग्ली अँड सी. तर अशा प्रकारे आपल्याला जे क्वेश्चन नंबर 1 दिला होता, आन्सर द फॉलोइंग, त्यामध्ये जे आपल्याला 3 सब क्वेश्चन दिले होते त्याच्यात तर आता आपण बघितल्या. वळू आपल्या सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे म्हटलं आहे बघा, यू नो दॅट मेनी पोएम्स हॅव रायमिंग वर्ड ऑर राईम ॲट द एंड ऑफ ईच स्टांजा, म्हणजे प्रत्येक जे बऱ्याच ज्या कविता असतात त्याच्यामध्ये काय असतात, रायमिंग वर्ड किंवा राईम जे आहे, कवितेचे जे ओळ असते, स्टांजा जो असतो तिथे शेवटी दिलेली असते. द पॅटर्न ऑफ द रायमिंग इज युजली शोन विथ द हेल्प ऑफ द स्मॉल लेटर. ठीक आहे. आता जे पॅटर्न असते ते नेहमी कसं दाखवलं जातं, दर्शवलं जाते, तर स्मॉल लेटरच्या सहाय्याने दर्शवलं जाते, सच ॲज ABC. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता की स्मॉल अल्फाबेट्सचा तिथे वापर केलेला आहे. दिस पॅटर्न ऑफ राईम इज नोन ॲज द राईम स्कीम. आता हे जो पॅटर्न दिलेला आहे यालाच आपण काय म्हणतो, राईम स्कीम. आता आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, द राईम स्कीम ऑफ ईच स्टांजा इन द पोएम इज AABB. तर या कवितेचे राईम स्कीम काय आहे, AABB ही दिलेली आहे. आणि इथे आपल्याला म्हटलं आहे व्हेरीफाय, म्हणजे काय करा की तुम्ही तपासून पहा. तर थोडक्यात आपण कवितेचा आधार घेऊन काय करूया, ही जी राईम स्कीम आपल्याला सांगितलेली आहे की कुठली राईम स्कीम सांगितली आहे बघा, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं होतं AABB. ठीक आहे. तर आता ही फॉलो झाली की नाही ते आपण चेक करूया. पहिल्या ओळीचा शेवटचा जो शब्द आहे तो आहे लाईट, दुसरा आहे नाईट, तिसरा आहे फ्री आणि चौथा आहे सी. जर आपण इथे बघतो म्हटलं तर लाईट अँड नाईट काय एकमेकांशी राईम आहे, म्हणजे आपण इथे ए लिहू शकतो, इथे सुद्धा ए लिहू शकतो. आता दुसरा जो शब्द आहे तो नाईटशी राईम होत नाही, त्यामुळे आपण इथे बी लिहूया. आणि फ्री आणि सी हे दोघं एकमेकांशी राईम होतात म्हणून आपण इथे बी लिहिलं. तर अशा प्रकारे पहिला जो कडवा आहे त्याची राईम स्कीम AABB सेम होत आहे. ठीक आहे. आपल्याला तिथे व्हेरीफाय करा म्हणून सांगितलं. तर आता आपण पुढील स्टांजा देखील बघूया. आपल्या सेकंड स्टांजामध्ये बघा, शेवटचं जे पहिल्या ओळीचा शेवटचा जो शब्द आहे तो आहे कॉल, नेक्स्ट ऑल, ड्राईव्ह अँड लाईव्ह. परत एकदा आपण जर स्मॉल ABCDचा वापर करून इथे लिहायचं म्हटलं तर कॉल या शब्दासाठी आपण ए लिहूया, त्याच्याशी राईम होतं म्हणून ऑल या शब्दासमोर देखील आपण ए लिहूया. ऑल आणि ड्राईव्ह जे आहे ते एकमेकांशी राईम होत नाही म्हणून आपण इथे बी लिहूया. आणि ड्राईव्ह अँड लाईव्ह जे आहे ते एकमेकांशी राईम होतात म्हणून आपण इथे बी लिहिलं आहे. तर परत आपली जी AABB राईम स्कीम आहे ती इथे फॉलो केली गेली आहे. नेक्स्ट बघा, आपल्या थर्ड स्टँजामध्ये देखील आपण ती स्कीम आहे की नाही ते चेक करूया. शेवटचा शब्द आहे ग्रव, नेक्स्ट लव, ग्ली अँड सी. परत ग्रवसाठी आपण ए लिहूया, त्याच्याशी राईम करतोय म्हणून लवसाठी सुद्धा ए लिहूया. त्यानंतर लव आणि ग्ली जे आहे एकमेकांशी राईम करत नाही त्यामुळे इथे वेगळं अक्षर दॅट इज बी. पण ग्ली आणि सी हे जे आहे एकमेकांशी राईम करतात म्हणून परत आपण इथे बी लिहूया. अशा प्रकारे या स्टँजामध्ये देखील आपली जी राईम स्कीम आपल्याला सांगितली होती AABB ही इथे फॉलो झाली आहे. ठीक आहे. तर आता वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आपला पुढला जो प्रश्न आहे तो इथे दिलेला आहे बघा, व्हॉट टू द फॉलोइंग एक्सप्रेशन रेफर टू. ठीक आहे. आता जे खाली जे दिलेले एक्सप्रेशन आहे ते कशाशी निगडीत आहे बघा, राईट इन अ वर्ड ऑर अ
फ्रेजेस. ठीक आहे, आता बघा इथे आपल्याला काही जे आहे एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि ते कशाशी निगडीत आहे ते आपल्याला लिहायचं आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. फर्स्ट आपल्याला इथे दिलं आहे बघा, लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. ठीक आहे, आता हे जे आहे हे कशाशी रेफर करते, तर आपण त्याला आपण म्हणू शकतो की लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड म्हणजे समुद्रातील एक सरपटणारी जी वेल्थ आहे, संपत्ती आहे ती काय, तर आपला आन्सर आहे फिश. नेक्स्ट बघा, किंग ऑफ द सी. आता किंग ऑफ द सी कोणाला म्हटलं आहे, तर फिशरमॅनला. ऑल ॲट द फॉल ऑफ द सन म्हणजे कधी, ॲट द फॉल ऑफ द सन म्हणजे काय, तर ॲट द सनसेट. द एज ऑफ द वर्ज मीन्स काय, तर होरायझन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे आपल्याला जे आहे एक्सप्रेशन दिले होते ते रेफर कशाशी करताय हे आपल्याला वर्ड अँड फ्रेजेसमध्ये लिहायला सांगितलं होतं, तर त्याचं आपण उत्तर इथे बघितलं आहे. आता आपला पुढला प्रश्न तुम्हाला जे आहे पुस्तकामध्ये दिलेला आहे, 2 कॉलम दिले आहे आणि त्यातील दोन्ही कॉलममधले शब्द जे आहे तुम्हाला एकमेकांशी काय करायचे आहे, मॅच करायचे आहे. ते आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा, मॅच द फॉलोइंग. तर आता इथे प्रश्न तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचा आधार घेऊन बघू शकता. इथे आपण डायरेक्ट उत्तरे बघूया. द विंड. आता द विंडला आपण काय म्हणू, कवितेत आपला रेफरन्स आला आहे चाइल्ड. डॉन, मदर होल्डिंग हर चाइल्ड, याला आपण म्हटलं आहे डॉन. नेक्स्ट आहे सी. सीला आपण उद्देशलेला आहे मदर म्हणून. क्लाउड ॲज अ ब्रदर अँड वेव्स ॲज अ कॉम्रेड. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला मॅच द फॉलोइंग जे दिलं होतं ते आपण बघितलं. आपला पुढला प्रश्न आहे की फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोएम दॅट रेफर्स टू. ठीक आहे, तर खाली काही आपल्याला पॉईंट्स दिलेला आहे आणि ते रेफर करणाऱ्या ओळी ज्या आहेत त्या आपल्याला कवितेतील आपल्याला इथे लिहायच्या आहे. पहिला जो शब्द आहे तो दिलेला आहे बघा, पहिली कन्सेप्ट दिली आहे इथे अर्ली मॉर्निंग. आता अर्ली मॉर्निंग शो करणारे काय आहे बघा, राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता अर्ली मॉर्निंगला काय करायचं आहे, तर राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग. सेकंड आपल्याला दिलेलं आहे इव्हिनिंग. आता इव्हिनिंगचं आपण बघूया. व्हॉट Though we toss at the fall of the sun, where the hand of the sea got dry. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे कविते आहे, कवितेतील ओळी ज्या आहे रेफर करणाऱ्या आपल्याला इथे आपण त्या पर्टिक्युलर शब्दाशी रेफर करणाऱ्या आपण इथे लिहिले आहे. आता आपलं लास्ट जे दिले आहे ते बघा, फुल मून नाईट. आता हे कुठल्या ओळीतून जे आहे शो होते बघा, अँड स्वीट आर द सँड ॲट द फुल ओ मून ओ फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस वी लव. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जे आहे शब्द रेफर करणाऱ्या आपल्याला कवितेच्या ओळी लिहायच्या होत्या, तर त्या आपण इथे लिहिलेल्या आहे. पुढला प्रश्न बघा, राईट द लाईन्स दॅट शोज दॅट द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ऑफ ड्रॉनिंग. ठीक आहे, ऑर ऑफ ड्रॉनिंग म्हणजे अशा ओळी लिहा की ज्यातून आपल्याला असं लक्षात येतं की फिशरमॅन जे आहे ते समुद्राला किंवा समुद्रात बुडून जाण्याला घाबरत नाही. आता बघा आन्सर, ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट ऑर लाईफ. तर या ओळीतून शो होते की फिशरमॅन जे आहे ते समुद्राला किंवा समुद्रात बुडून जे आहे बुडून जाण्याला घाबरत नाही. तर आता वळू आपला पुढील प्रश्नाकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. इन द लास्ट स्टँजा 2 lines refer to a landscape and 2 lines refer to the seascape. आता इथे 2चं स्पेलिंगमध्ये जरा मिस्टेक झाली आहे, TW हवं आहे. विच आर दे, कॉपी देम फ्रॉम द पोएम करेक्टली. आता इथे आपल्याला सांगितलं आहे की 2 ओळी ज्या आहेत त्या लँडस्केप रेफर करतात आणि 2 ओळी ज्या आहेत त्या सीस्केप रेफर करतात. तर त्या ओळी कुठल्या आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे, करेक्टली कॉपी करायचं आहे. बघा आता इथे लँडस्केपशी रिलेटेड ओळ जे आहे ते आपण बघूया. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड and the scent of the mango grove and sweet are the sand at the full of the moon voices we love. आता हे लँडस्केप शो करणारे लाईन्स आहे रेफर करणाऱ्या. आता पण बघूया की सीस्केप रेफर करणाऱ्या ओळी कुठल्या आहे. बट स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द विल फ्रॉम द रो टू द एजेस ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेन विथ द सी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण स्केप जे आहे किंवा लँडस्केप जे आहे या रेफर करणाऱ्या ज्या ओळी आहे त्या आपण इथे बघितलेल्या आहे. आता वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न काय दिला आहे ते जाणून घेऊया. आपल्या पुढल्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे बघा, युझिंग द इंटरनेट फाइंड द फोटोग्राफ्स अँड पिक्चर ऑफ द लँडस्केप अँड सीस्केप टू इलिस्ट्रेट द इमेज यूज इन द पोएम. आता आपल्याला कवितेमध्ये जे आहे लँडस्केप अँड सीस्केपचं आपल्याला वर्णन केलं आहे, तर ते जे वर्णन आहे ते आपल्याला काय करायचं, इलिस्ट्रेट करण्यासाठी आपल्याला इंटरनेट
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलवर किंवा लॅपटॉप किंवा PC जे काही असेल त्यावर इंटरनेटचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, फोटोग्राफ जे आहे ते सर्च करायचं आहे. ठीक आहे. सो इट इज टोटली आपण म्हणू शकतो की प्रॅक्टिकल बेस ॲक्टिव्हिटी आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला आवडेल ते पिक्चर किंवा फोटोग्राफ जे आहे ते तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट बघा आपल्याला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. सिलेक्ट अ फ्यू लाईन्स फ्रॉम युअर फेवरेट नेचर पोएम इन युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. आता आपल्याला काय सांगितलं आहे की काही ओळी ज्या आहेत त्या ज्या तुमच्या फेवरेट आहे आणि कशातून, तर नेचर पोएम म्हणजे जे निसर्ग कविता आहे त्या कवितेतील तुमच्या आवडीच्या ज्या ओळी आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. आणि ती जी कविता आहे ती कुठल्या भाषेत असायला हवी, तर मदर टंग म्हणजे आपल्या मातृभाषेतील. तर ऑब्व्हियसली मराठीतील एखादी आपल्याला निसर्ग कविता आणि त्या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ज्या ओळी आहे त्या काय करायच्या, तुम्हाला ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. काय करायचं, तुम्हाला त्या ओळी तुम्हाला आवडलेल्या ओळी तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायच्या. अगेन दिस इज ऑल्सो क्वेश्चन टोटली डिपेंड ऑन यू. तुम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. तुमच्या आवडीची जी कविता आहे त्या कवितेतील, पण ती कविता कशाची असायला पाहिजे, निसर्गाशी निगडीत असायला पाहिजे, निसर्ग कविता असायला हवे. आणि त्या कवितेतील ओळी ज्या आहे त्या तुम्हाला काय करायच्या आहे, ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एकंदरीत पूर्ण जे प्रश्न आहेत ते आपल्या वर्कशॉपमध्ये दिलेले आपण इथे बघितलेले आहे आणि इथे आपला हा वर्कशॉप संपतो आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.